मित्रांनो, एमपीएससी मध्ये वारंवार विचारला जाणारा आणि हमखास मार्क देणारा चॅप्टर ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था. आज आपण हा विषय इतका स्पष्ट करू की परीक्षेत प्रश्न चुकणारच नाही. नक्कीच. पण हा फक्त परीक्षेपुरता विषय नाहीये. एका परकीय सत्तेने आपल्या देशात शिक्षणाचा पाया कसा घातला, त्यामागे त्यांचे हेतू काय होते आणि आणि त्याच शिक्षणाने पुढे भारतीयांना स्वातंत्र्यासाठी कसं प्रेरित केलं, ही एक मोठी रंजक कहाणी आहे. आज आपण तीच उलगडून पाहणार आहोत, अगदी टप्प्याटप्प्याने. उत्तम. चला तर मग थेट सुरुवातीला जाऊया. म्हणजे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापार करत होती, तेव्हा शिक्षणाबद्दल त्यांचा काही विचार होता का? त्यांनी काही संस्था वगैरे स्थापन केल्या होत्या? हो, पण त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. सुरुवातीला त्यांनी भारतीय भाषा आणि संस्कृती समजून घेण्यावर भर दिला. याचंच उदाहरण म्हणजे 1781 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने स्थापन केलेला कलकत्ता मद्रसा. अच्छा. हा होता मुस्लिम कायद्याच्या अभ्यासासाठी. त्यानंतर साधारण 1791 मध्ये जॉनाथन डंकन यांनी बनारस संस्कृत महाविद्यालय सुरू केलं. हे मग हिंदू कायद्यासाठी असणार. अगदी हिंदू कायदा आणि तत्वज्ञान शिकण्यासाठी. म्हणजे त्यांचा उद्देश भारतीयांना शिक्षित करण्यापेक्षा त्यांच्यावर राज्य करण्यासाठी. त्यांची व्यवस्था समजून घेणं हा होता. अगदी बरोबर. आणि याच विचारातून बघा 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यांचा उद्देश होता भारताचा प्राचीन इतिहास, साहित्य आणि विज्ञान जगासमोर आणणं. म्हणजे या सुरुवातीच्या काळात कंपनीचा कल पूर्णपणे पौर्वात्य शिक्षणाकडे होता, ओरिएंटलिस्ट विचारांकडे. हे झाले कंपनीचे प्रयत्न. पण याच काळात काही वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न सुरू होते नाही का? विशेषतः ख्रिश्चन मिशनऱ्यांचे. हो, ते खूप महत्वाचे आहेत. 1793 मध्ये विल्यम कॅरे यांनी बंगालमध्ये सरकारी मदतीशिवाय इंग्रजी शाळा सुरू केली. विल्यम वॉर्ड म्हणून होते, त्यांनी बायबलचा बंगालीत अनुवाद केला. या मिशनऱ्यांनी 18व्या शतकात अनेक परोपकारी शाळा म्हणजे चॅरिटी स्कूल्स सुरू केल्या. पण त्यांचा हेतू दुहेरी असणार, शिक्षण आणि धर्मप्रसार. अगदी. शिक्षण देण्याबरोबरच धर्मप्रसार करणं हाही एक हेतू होताच. आणि उच्च शिक्षणाबद्दल काय? भारतीयांसाठी पहिलं कॉलेज कधी आणि कोणी सुरू केलं? इथे एक गमतीशीर मुद्दा आहे. 1800 साली लॉर्ड वेल्स्लीने कॅलकटा फोर्ट विल्यम कॉलेज सुरू केलं, पण ते भारतीयांसाठी नव्हतं. मग कोणासाठी होतं? ते होतं भारतात येणाऱ्या नवीन सनदी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी. त्यांना इथली भाषा, कायदे आणि रीतिरिवाज शिकवण्यासाठी. वाव. म्हणजे भारतीयांना शिक्षण देण्याआधी त्यांनी स्वतःच्या अधिकाऱ्यांना भारतीय शिक्षण देण्याचं कॉलेज काढलं. मग भारतीयांकडून कधी प्रयत्न सुरू झाले? लवकरच. 1817 मध्ये राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या समाजसुधारकाने पुढाकार घेऊन कॅलकटा हिंदू कॉलेजची स्थापना केली. तर 1818 मध्ये श्रीरामपूरला बाप्टिस्ट मिशन कॉलेज सुरू झालं. ओके. आणि याच 1818 साली विल्यम ॲडम नावाच्या एका अधिकाऱ्यांनी भारतात सक्तीच्या शिक्षणाची योजना मांडली होती. म्हणजे हळूहळू शिक्षणाची गरज सगळ्यांनाच पटू लागली होती. आणि मग कंपनी सरकारनेही यावर पहिल्यांदा अधिकृतपणे विचार केला, तो 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये. बरोबर? अगदी बरोबर. 1813चा चार्टर ॲक्ट हा एक मैलाचा दगड आहे. याच कायद्यात पहिल्यांदा भारतीयांच्या शिक्षणासाठी वार्षिक 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. 1,00,000 रुपये? हो. पुढे 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये, ज्याला सेंट हेलेना कायदा असंही म्हणतात, ही रक्कम वाढवून 10,00,000 रुपये करण्यात आली. पैसे तर मंजूर झाले, पण ते वापरायचे कसे यावरून एक मोठा वाद सुरू झाला, जो एमपीएससी ॲस्पिरंट्ससाठी एक ट्रॅप असतो. पाश्चिमात्यवाद विरुद्ध पाश्चिमात्यवाद. हा नेमका वाद काय होता? हा वाद फक्त भाषेचा नव्हता, तर तो विचारधारेचा होता. पूर्वात्यवादी म्हणजे ओरिएंटलिस्ट गटाचं म्हणणं होतं की भारतीयांना त्यांच्याच भाषेतून म्हणजे संस्कृत, अरबी, फारसीतून शिक्षण द्यावं. यात वोरेस विल्सन, सर विल्यम जोन्स यांच्यासारखे अभ्यासक होते, ज्यांना भारतीय संस्कृतीबद्दल आदर होता. हो. आणि दुसरा गट होता पाश्चिमात्यवाद्यांचा म्हणजे अँग्लिसिस्ट्स. त्यांचं म्हणणं होतं की इंग्रजीतूनच शिक्षण द्यायला हवं. बरोबर. त्यांचं म्हणणं होतं की भारतीय भाषा आणि ज्ञान मागासलेलं आहे, त्यामुळे खरा विकास करायचा असेल तर शिक्षण इंग्रजीतूनच दिलं पाहिजे. आणि गंमत म्हणजे या गटात राजा राममोहन रॉय यांचाही समावेश होता. त्यांना वाटत होतं की इंग्रजी शिक्षणानेच समाज सुधरेल. आणि या वादावर पडदा टाकला तर लॉर्ड मेकॉले यांनी. त्यांची एंट्री कशी झाली? 1834 मध्ये लॉर्ड मेकॉले गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये कायदा मंत्री म्हणून आले. त्यांना या वादावर निर्णय घेण्यासाठी शिक्षण समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले.
आणि 2 फेब्रुवारी 1835 रोजी त्यांनी आपला तो प्रसिद्ध मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन हा अहवाल सादर केला. आणि या एका अहवालाने भारताच्या शिक्षणाची दिशाच बदलून टाकली. पूर्णपणे. मेकॉले यांनी पाश्चिमात्य शिक्षणाची इतकी जोरदार बाजू मांडली की तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांनी 7 मार्च 1835 रोजी ती स्वीकारली. मेकॉलेचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की युरोपच्या एका चांगल्या ग्रंथालयातील एका कपाटावरील पुस्तके ही भारत आणि अरेबियाच्या संपूर्ण साहित्य इतकी मौल्यवान आहेत. त्यांची एंट्री कशी झाली? 1834 मध्ये लॉर्ड मेकॉले गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये कायदा मंत्री म्हणून आले. त्यांना या वादावर निर्णय घेण्यासाठी शिक्षण समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले आणि 2 फेब्रुवारी 1835 रोजी त्यांनी आपला तो प्रसिद्ध मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन हा अहवाल सादर केला. आणि या एका अहवालाने भारताच्या शिक्षणाची दिशाच बदलून टाकली. पूर्णपणे. मेकॉले यांनी पाश्चिमात्य शिक्षणाची इतकी जोरदार बाजू मांडली की तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांनी 7 मार्च 1835 रोजी ती स्वीकारली. मेकॉलेचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की युरोपच्या एका चांगल्या ग्रंथालयातील एका कपाटावरील पुस्तके ही भारत आणि अरेबियाच्या संपूर्ण साहित्य इतकी मौल्यवान आहेत. बापरे, म्हणजे इतका टोकाचा दृष्टिकोन होता. हो, यातून त्याचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. त्याचा उद्देश होता रक्ताने आणि वर्णाने भारतीय, पण विचाराने, आवडीनिवडीने आणि बुद्धीने इंग्रज असलेला एक वर्ग तयार करणे, जो प्रशासनात मदत करेल. म्हणजे शिक्षित करण्यामागे एक राजकीय हेतू होता. याच लॉर्ड बेंटिंगच्या काळात वैद्यकीय शिक्षणाचीही सुरुवात झाली नाही का? हो, त्यांनी कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली आणि त्या कॉलेजचे सेक्रेटरी होते डॉक्टर फ्रेडरिक जॉन मॉवेट. त्यांनीच पुढे परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं अशी कल्पना पहिल्यांदा मांडली होती. आणि ही जी विद्यापीठाची कल्पना पुढे प्रत्यक्षात आली ती 1854च्या वोटच्या खलित्यामुळे. याला तर इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. PYQ मध्ये हा प्रश्न खूप वेळा येतो. याला इतकं महत्त्व काय आहे? कारण हा पहिलाच सर्वसमावेशक आराखडा होता. चार्ल्स वुड, जे तेव्हा बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते, त्यांनी भारतासाठी प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठापर्यंत एक संपूर्ण शिक्षण प्रणाली तयार केली. यात 2 मुख्य शिफारशी होत्या. एक म्हणजे प्रत्येक प्रांतात स्वतंत्र लोक शिक्षण विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन करणे. आणि दुसरी शिफारस होती विद्यापीठांची स्थापना करणे. बरोबर. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठे स्थापन करावीत असं या खलित्यात म्हटलं होतं आणि याची अंमलबजावणी खूप वेगाने झाली. 1855 मध्ये लोक शिक्षण विभाग स्थापन झाले. आणि 1857 साली तिन्ही विद्यापीठे. हो, 1857 साली तिन्ही विद्यापीठे स्थापन झाली. याच काळात काही महत्त्वाचं अनुवाद कार्य झाल्याचंही वाचनात येतं. हो ना, पाश्चात्य विद्वानांना भारतीय ग्रंथांबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. मॅक्स मुलर यांनी ऋग्वेदाचं इंग्रजी भाषांतर केलं, तर चार्ल्स विल्किन्सन यांनी भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद केला. ही एक मोठी बौद्धिक देवाणघेवाण होती. आता आपण थेट या विद्यापीठांवर येऊया. 1857 म्हणजे देशात एकीकडे स्वातंत्र्यासाठी उठाव सुरू होता आणि दुसरीकडे ब्रिटिश विद्यापीठांची स्थापना करत होते. हा विरोधाभास किती मोठा आहे यांचा स्थापनाक्रमही परीक्षेत विचारला जातो. हो, तो महत्वाचा आहे. सर्वात आधी जानेवारी 1857 मध्ये कलकत्ता विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर जुलै 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ आणि मग सप्टेंबर 1857 मध्ये मद्रास विद्यापीठ. आणि या विद्यापीठांमधून जे पहिले पदवीधर बाहेर पडले त्यांनी पुढे जाऊन भारताच्या इतिहासाला आकार दिला. निश्चितच. उदाहरणार्थ कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते बंकिमचंद्र चॅटर्जी. वंदे मातरमचे लेखक. हो, आणि त्याच विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर होत्या कदंबिनी गांगुली. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी बेथून स्कूल आणि हिंदू बालिका विद्यालयातून स्त्री शिक्षणाचा पाया घातला. आणि आपल्या मुंबई विद्यापीठाबद्दल काय? इथले पहिले पदवीधर कोण होते? ही नावं तर पाठच असायला हवीत. अगदी. 1862 मध्ये मुंबई विद्यापीठातून 4 दिग्गज पदवीधर झाले. ही नावं थेट परीक्षेत येतात. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, प्राच्यविद्या पंडित डॉक्टर रागो भांडारकर, शिक्षणतज्ज्ञ वामन आबाजी मोडक आणि बाळ मंगेश वाघळे या चौघांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि बौद्धिक जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला. आता या व्यवस्थेची 25 वर्ष पूर्ण झाल्यावर तिचा आढावा घेण्याची गरज वाटली असेल
आणि त्यातूनच हंटर आयोग आला. अगदी बरोबर. 1882 मध्ये लॉर्ड रिपनने सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षण आयोग नेमला. या आयोगाचं वैशिष्ट्य काय होतं? याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात भारतीयांना आपली मतं मांडण्याची मोठी संधी मिळाली. आणि या संधीचा भारतीयांनी पुरेपूर उपयोग करून घेतला, विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले. हो, त्यांची साक्ष ऐतिहासिक होती. महात्मा फुले यांनी आयोगासमोर अत्यंत परखडपणे समाजाच्या तळागाळातील लोकांच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला. त्यांनी काय मागणी केली होती? त्यांनी पहिली मागणी केली की 12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत मिळावे. मोफत? हो. आणि त्यांनी आग्रह धरला की सरकार जो कर गोळा करतं तो उच्चवर्गीयांवर नाही तर बहुजन समाजाच्या शिक्षणावर खर्च करावा. महात्मा फुले यांशिवाय आणखी कोणी महत्वाच्या व्यक्ती होत्या? होत्या ना. पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणाची बाजू मांडली. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजाच्या गरजांवर प्रकाश टाकला. दादाभाई नौरोजी यांनीही सार्वत्रिक शिक्षणाची मागणी केली. म्हणजे या आयोगामुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर आला. अगदी. आणि यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले, विशेषतः मुंबई इलाख्यात. हो, इथे इब्राहिम रहमतुल्ला, सर चिमनलाल सेटलवाड, गोपाळकृष्ण गोखले यांचं नाव येतं. हो, यांनी खूप प्रयत्न केले, पण निर्णायक यश मिळालं विठ्ठलभाई पटेल यांना. पटेल कायदा. बरोबर. त्यांच्याच प्रयत्नांमुळे मुंबई महानगरपालिका प्राथमिक शिक्षण कायदा 1918 संमत झाला. याला पटेल कायदा म्हणतात. याने 6 ते 11 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण सक्तीचं केलं. हे झालं ब्रिटिश भारतात. पण संस्थानांनी तर यात आणखी पुढचं पाऊल उचललं होतं. हो, संस्थानांनी तर आदर्श घालून दिला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान होते बडोदा. महाराजा सयाजीराव गायकवाड. बरोबर. पण प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारे पहिले संस्थान होते कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली. अगदी. आणि त्यांनी फक्त कायदाच नाही केला, तर 1917 मध्ये कोल्हापुरात चिपरी पेटा इथे पहिली शाळा सुरू करून त्याची अंमलबजावणी पण केली. आता पुन्हा उच्च शिक्षणाकडे वळूया. लॉर्ड कर्झनच्या काळात उच्च शिक्षणावर सरकारचं नियंत्रण वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचीच परिणती म्हणजे 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा. याची पार्श्वभूमी 1901च्या सिमला परिषदेत तयार झाली होती आणि त्याचा आधार होता 1902चा रॅले आयोग. या रॅली आयोगात भारतीय सदस्य होते का, हे विचारतात परीक्षेत. होते. आणि त्यांची नावं परीक्षेसाठी खूप महत्वाची आहेत. अध्यक्ष सर थॉमस रॅले होते आणि 2 भारतीय सदस्य होते, न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रॅले आयोगाचं कार्यक्षेत्र फक्त आणि फक्त उच्च शिक्षण होतं, प्राथमिक किंवा माध्यमिक नाही. ओके. यानंतरही शिक्षणाचा आढावा घेण्यासाठी अनेक समित्या आल्या. त्यातल्या काही महत्वाच्या? 1917चा सँडलर विद्यापीठ आयोग खूप महत्वाचा आहे. यात आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद हे भारतीय सदस्य होते. त्यांनीच शिफारस केली की शालेय शिक्षण 12 वर्षांचं असावं आणि त्यानंतर इंटरमिडिएटची 2 वर्ष असावीत. त्यानंतर 1929 मध्ये हायटॉक समिती आली, जिने प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व देण्यावर भर दिला. आणि मग आली गांधीजींची वर्धा शिक्षण योजना. ही संकल्पना इतरांपेक्षा खूप वेगळी होती. खूपच वेगळी. 1937 मध्ये गांधीजींनी हरिजन वृत्तपत्रातून ही पायाभूत शिक्षणाची कल्पना मांडली. त्यांचं म्हणणं होतं की शिक्षण केवळ पुस्तकी नसावं, ते कोणत्या तरी हस्तोद्योगाशी जोडलेलं असावं. काम करताना शिक्षण हे त्याचं ब्रीदवाक्य होतं. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर झाकीर हुसेन. स्वातंत्र्याच्या अगदी जवळ आल्यावर तांत्रिक शिक्षणाबद्दलही विचार सुरू झाला होता, नाही का? हो, त्यासाठीच 1946 मध्ये नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली सरकार समिती नेमण्यात आली होती. देशाच्या औद्योगिक विकासासाठी उच्च तांत्रिक संस्थांची गरज आहे हे या समितीने ओळखलं आणि याचाच थेट परिणाम म्हणजे 1951 साली भारतातली पहिली IIT, जो पहिला शिक्षण आयोग आला तो म्हणजे राधाकृष्णन आयोग. अगदी 1948-49चा राधाकृष्णन आयोग हा स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षण आयोग होता. या आयोगाने काही दूरगामी शिफारशी केल्या, जसं की शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य या दोघांच्या अखत्यारीत म्हणजे समवर्ती सूचित असावा. विद्यापीठांना अनुदान देण्यासाठी UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करावी. ग्रामीण विद्यापीठ आणि कमवा आणि शिका यांसारख्या कल्पनाही त्यांनीच मांडल्या. होय, पण इथे MPSCसाठी एक विशेष टीप आहे.
कमवा आणि शिका योजनेची राष्ट्रीय स्तरावर शिफारस जरी राधाकृष्णन आयोगाने केली असली तरी महाराष्ट्रात या योजनेचे खरे जनक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत ही योजना खूप यशस्वी करून दाखवली. वाह! म्हणजे ब्रिटिश काळापासून सुरू झालेला हा प्रवास स्वातंत्र्यानंतरही नवनव्या कल्पनांनी पुढे जात राहिला. आता शेवटी काही इतर महत्वाच्या संस्था आणि विद्यापीठांवर एक नजर टाकूया. नक्कीच. काही महत्वाची तथ्य. भारतातली पहिली रात्रशाळा मुंबईत सुरू झाली. 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. 1898 मध्ये ॲनी बेझंट यांनी बनारसमध्ये सेंट्रल हिंदू कॉलेज सुरू केलं. आणि विद्यापीठांबद्दल बोलायचं तर 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी SNDT विद्यापीठाची स्थापना केली. हा एक क्रांतिकारी क्षण होता. त्यानंतर 1921 मध्ये पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, 1923 मध्ये नागपूर विद्यापीठ, मध्ये पुणे विद्यापीठ आणि 1962 मध्ये कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. बरोबर. या सगळ्या संस्थांनी मिळून महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची बौद्धिक जडणघडण केली. अप्रतिम. खरंच किती मोठा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे हा. चला तर मग ऐकणाऱ्यांसाठी आपण पाहिलेले महत्वाचे मुद्दे पटापट आठवूया. महत्वाचे कायदे म्हणजे 1813 आणि 1833चे चार्टर ॲक्ट, 1854चा वूडचा खलिता आणि 1904चा विद्यापीठ कायदा. महत्वाचे आयोग म्हणजे 1882चा हंटर आयोग, 1917चा सँडलर आयोग आणि स्वतंत्र भारतातील पहिला 1948चा राधाकृष्णन आयोग. आणि ज्या व्यक्तींना विसरून चालणार नाहीत त्या म्हणजे मॅकॉले, ज्यांनी दिशा दिली, ज्योतिराव फुले, ज्यांनी तळागाळातील लोकांचा आवाज उठवला, आणि अर्थातच विठ्ठलभाई पटेल, शाहू महाराज आणि महर्षी कर्वे, ज्यांनी कल्पनांना प्रत्यक्षात आणलं. आता शेवटचे 2 PYQ प्रश्न देतोय. प्रश्न क्रमांक 1. मुंबई महानगरपालिका प्राथमिक शिक्षण कायदा 1918 कोणाच्या प्रयत्नांमुळे संमत झाला? आणि प्रश्न क्रमांक 2. 1882च्या हंटर आयोगासमोर 12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे अशी मागणी कोणी केली? दोन्ही प्रश्नांची उत्तरं कॉमेंटमध्ये नक्की लिहा.